रावेर शहरातून भरधाव वेगाने जाणाऱ्या मारुती कारचे गूढ रावेर पोलिसांनी उकलले आहे। दरोडा टाकण्याच्या उद्देशाने शहरातून भरधाव वेगाने जाणाऱ्या या मारुती कारमधून पोलिसांनी दोघांना साहित्यासह अटक केली आहे। यातील 3 जण फरार असून कारमध्ये 12 लाख रुपयाच्या किमतीच्या बोगस नोटा आढळल्याने या प्रकरणातील गूढ वाढले आहे। याबाबतची अधिक माहिती अशी की तालुक्यातील पालकडून रमजीपूर मार्गे एक कार रसलपूरकडून भरधाव वेगाने शहरातून जात होती। कार भरधाव वेगाने येत असताना तिने अनेकांना कट मारला आणि एका बैलगाडीला ठोसही दिली। दरम्यान हे समजताच अनेक नागरिक देखील आपली मोटरसायकल घेऊन या कारचा पाठलाग करू लागले। मात्र ही कार रस्त्यावर पाणी आणि चिखल असल्यामुळे रावेर शहराबाहेर एका रस्त्यात रुतली। दरम्यान नागरिक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले। यावेळी कारमधील 3 जण पळून जाण्यात यशस्वी झाले। मात्र पोलिसांनी यावेळी चालकासह 2 जणांना अटक केली आहे। कारमध्ये 500 रुपयांच्या नकली नोटा, 37 इंच लांबीची लोखंडी तलवार आणि दरोडा टाकण्यासाठीचे आवश्यक साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे। या प्रकरणी निखिल पाटील, घोडबंदर रोड, कासार वडवली, ठाणे आणि अल्ताफ जलाल शेख राहणार साईनगर, जिल्हा ठाणे यांना अटक केली आहे। या संशयितांकडून अन्य गंभीर गुन्हेही उघडकीला येण्याची शक्यता आहे। पाहूया याबाबत अधिक वृत्तांत आणि अधिकाऱ्यांचा अभिप्राय आपला रावेर मीडियावर। काय नेमकी घटना होती आणि काय कारवाई केली तुम्ही? काल दिनांक 9 जुलै 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास आमचे ईश्वर चव्हाण म्हणून होते, पोलीस नाही, तर त्यांना पालमध्ये ते कार्यालयीन कामकाज करत असताना त्यांना खबर मिळाली की काही लोक संशयास्पदरित्या अशा पांढऱ्या इको गाडीने फिरत आहेत, मारुती सुझुकी इको गाडी होती त्याने फिरत आहे। म्हणून मग ते लगेच तिला शोधायला लागले, तर ती त्यांना गाडी दिसली, तर यांचा शोधावा लागल्याने ती गाडी पळायला लागली आणि ती आगोडा मार्गे असं पळून येत असताना त्यांनी पाठलाग केला। त्यावेळेस त्या गाडीने बऱ्याच लोकांना, रस्त्यात येणाऱ्या लोकांना कट वगैरे मारले आणि ती गाडी पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना आपल्या म्हणजे रावेरजवळ बाजारतळ भागामध्ये ती फसली चिखलात आणि ती फसल्यामुळे ती गाडी थांबली, त्यांना पळणं शक्य झालं नाही। आणि मग तोपर्यंत लोक आले, पण ते लोकही येत आहेत हे बघून त्यातले 3 इसम पळून गेले। मात्र 2 इसम तिथं मिळाले, त्या लोकांनी त्यांना थोडासा वळतान करून चोप वगैरे दिला। परंतु ही बातमी मिळाल्यावर ईश्वर चव्हाण यांनी जे PI संदीप पाटील रावेर पोलीस स्टेशनचे त्यांना सांगितलं होतं, त्याच्यामुळे हे पण तोपर्यंत तिथं पोहोचले। त्यांनी समयसूचकतेने त्या लोकांच्या तावडीतून त्या इस्मांना, गाडीतल्या इस्मांना वाचवलं। नंतर त्यांना मेडिकलला वगैरे घेऊन गेले, नंतर त्यांचं औषधोपचार वगैरे करायला आला आणि एका टीमने तिथं ते गाडीचं पाहणी केली 2 पाचांसमक्ष। तर त्या गाडीमध्ये काही हत्यारं मिळाली, जी की दरोडा टाकण्याची पूर्वतयारी असावी, की म्हणजे त्याच्यात होतं की तलवार होती, स्क्रू चापी होती, पिंचीस होती, रॉड होता, टॅमी होती, अशा पद्धतीचे मिळालं। मग या लोकांना विचारलं की तुम्ही ही बाळगण्याचं कारण काय, त्याचा सखोल तपास करण्यात आला, विचारपूस करण्यात आली, तर ते काही स्पष्टीकरण व्यवस्थित देऊ शकले नाही। परंतु ते पालला आले होते आणि पालहून ते इकडे आले। मग त्या लोकांनी त्यांचं नाव वगैरे विचारलं, त्यांनी निखिल पाटील आणि अल्ताफ शेख, दोन्ही राहणार ठाणे, कासार वडवली असं सांगितलं। आणि त्यांच्यावर ते मेहरबान तडवी रावेर म्हणजे पालमध्ये राहतात, ते त्यांच्याकडे आले होते असं त्यांनी सांगितलं। तर त्यांना आपण ताब्यात घेतलं आणि या कारवाईबद्दल आमचे पोलीस अधीक्षक माननीय धिवरे साहेब, अपर पोलीस अधीक्षक गावित साहेब यांच्या मार्गदर्शनाने आम्ही, नंतर पोलीस निरीक्षक संदीप पाटील, PSI महाजन, मनोज महाजन, PSI तुषार पाटील आणि गुन्हे पथकाचे सुनील वंजारी, ईश्वर चव्हाण, समाधान ठाकूर, प्रमोद पाटील, राकेश तडवी वगैरे या लोकांनी तात्काळ कारवाई करून त्यांना ताब्यात घेतलं आणि एक मोठा गंभीर गुन्हा होण्यापासून त्यांना आपण प्रतिबंध करू शकलो आहोत।
सर 3 लाख रुपयाच्या नोटा पण तिथं सापडल्या आहेत, आढळल्या आहेत. काय प्रकार नेमका तो? त्यांच्याकडे ज्या वस्तू मिळाल्या त्याच्यामध्ये एक चिल्ड्रन बँकच्या 500-500 रुपयाच्या चिल्ड्रन बँकच्या म्हणजे बनावट नोटा आपण म्हणतो, लहान मुलं खेळतात ते नोटा, ती 12 बंडल आपल्याला मिळाले तिथं. तर नाही 24 बंडल मिळाले आहेत ते. तर ते पण आपण ताब्यात घेतले. आता आपण ते कसून चौकशी करतो आहोत, त्याच्याबद्दल सखोल तपास करतोय. ते पैसे त्यांच्याकडे मिळाले म्हणजे त्यांचा काही वेगळा प्लॅन होता का, ते कशा करता आले होते, इकडे येण्याचं त्यांचं प्रयोजन काय, आणि याच्यात आणखी कुणी जे सामील आहेत त्या, याच्याबद्दल आपण तपास करत आहोत. रावेरसारख्या परिसरात जिथे शेतकरी वर्ग बहुतांश राहतो अशा परिसरात यांचं दरोडा टाकण्याच्या पूर्वतयारीसह मिळून येणं ही नक्कीच चुकीची बाब होती आणि ती लगेच पोलिसांच्या लक्षात आल्यामुळे ते रावेर पोलीस पथकाने चांगलं काम करून ते आपल्या ताब्यात घेतलं त्यांना. सर यात एकूण किती मुद्देमाल जप्त केलेला आहे, काय सांगता येईल? त्याच्यात आपल्याला ते बनावट नोटांचे जे मिळाले ते मिळाले आणि बाकी मग एक तलवार मिळाली, एक टॅबी मिळाली, एक पकड मिळाली, एक स्क्रूड्रायव्हर मिळाला आणि एक मारुती सुझुकी कंपनीची गाडी मिळाली.